प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज चैतन्य फसला बरं का. त्या साक्षीला आलाय त्याच्यावर संशय आणि आज अर्जुन आणि सायलीच्या न आलेल्या बाळाचं प्रचंड कौतुक चालू आहे. सुरुवात गमतीशीर झाली आहे. सायली म्हणते तुम्हाला फक्त गुन्हेगारच नाही तुमचे क्लायंट पण घाबरतात. उद्या आपलं बाळ डॉक्टर झालं आणि सगळे पेशंट त्याला घाबरायला लागले तर अर्जुन म्हणतो डॉक्टर का होईल, ते लॉयरच होईल. सायली म्हणते हे तुम्ही का ठरवताय, त्याचं त्याला ठरवू द्या ना, मुलगा असो की मुलगी असो. उद्या अवकाशात सुद्धा झेप घेईल ते, मग त्याचं यान असं उंच उंच उडेल. आपण सगळे खालून अभिमानाने त्याला बघू, तुम्ही, मी, पूर्णाजी, आई, बाबा. आता हा अर्जुन म्हणतो मधुभाऊ, कुसुमताई, आणि मग अभिमानाने म्हणू हे बघा हे आमचं बाळ आहे. दोघंचे दोघं एकमेकांना टाळी द्यायला लागतात आणि मग भानावर येतात. अर्जुन विचार करतो किती स्टुपिड आहे मी, आमच्या बाळाबद्दल बोलायला लागलो होतो. आता मिसेस सायलींना राग आला तर त्या सोडून निघून जातील मला. सायली विचार करते माझंच ध्यान वरवर उडायला लागलं, मी काय बोलते मला भानच नाही राहिलं. आता दोघंही जण गडबडून जातात. मी पाणी आणते. आता हा म्हणतो मी जातो इकडे. आता दोघंही कळत नाहीये त्यांना काय करावं. म्हणजे दोघं जरा भविष्याची स्वप्न रंगवायला लागली होती ना, आधी प्रपोज तर करा म्हणा एकमेकांना, पुढचं पुढे. पण प्रेक्षकांनो यांची कमाल आहे नाही, मालिका लांबवायची बिचाऱ्यांना लांबवावीच लागेल ना. एकदम सगळं जर त्यांनी बाहेर काढलं तर मालिका संपून जाईल आणि आपल्या बघण्याचा इंटरेस्ट सुद्धा. तर सायली खाली गेली आणि अर्जुन आता इमॅजिन करतोय आमचं बाळ. आता इकडे प्रतिमा आत्या गेल्याचा ड्रामा चालू आहे. आता ही सुमन म्हणत असते पाणी पी तन्वी, ही म्हणत असते नको नको बाबा मला काही नको. हे रविराज म्हणतात अगं बाळा नको एवढं टेन्शन घेऊ. ही म्हणत असते बाबा मला खूप गिल्ट आलंय. सुमन काकी आई माझ्यामुळे गेलीये ग, मला खूप गिल्ट आलंय, माझ्यामुळे गेलीये. नागराज म्हणतो ए तन्वी बाळा असं नाही बोलायचं. रविराज बिचारे म्हणतात बाळा तुझा काहीच दोष नाही ग, मीच तुझ्या आईला नाही शोधू शकतो. नागराज म्हणतो दादा आता असाच रडत बस बायकोच्या विरामध्ये, त्या आश्रमाच्या केसमध्ये नाक खुपसू नकोस. म्हणजे त्या केसची पायमुळं कुठे रुजलेली हे तुला कधीच कळणार नाही. प्रेक्षकांनो येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे बरं का. त्याचा प्रोमो मी तुम्हाला दिलाय, नक्की आपल्या चॅनलवर जाऊन बघा. आजच्या रिव्ह्यूला लाईक आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढे आपण पाहतो साक्षी आणि चैतन्य दोघं रात्री झोपलेले असतात आणि अर्ध्या रात्री या महिपतचा फोन आलाय साक्षीला. साक्षी गडबडून उठते आणि बाहेर जाऊन बोलते अण्णाशी. अण्णा म्हणतो मी काय सांगतोय पोरी लक्ष दे. आता ही साक्षी म्हणते तुम्हाला किती वेळेला सांगितलंय मी फोन करायच्या आधी एखादा मेसेज करत जा म्हणून. आता हा महिपत तिला म्हणतोय तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगते साक्षी की त्या आपल्या रिहर्सलचा व्हिडिओ त्या चैतन्य गडकरीने नसेल दिला अर्जुनला. साक्षी म्हणते अण्णा माझ्या मोबाईलला फेस ID लॉक आहे, चैतन्याला वाटलं जरी असतं ना तरी त्याला ते काढता नसतं आलं. मग आता अण्णा म्हणतो सापडलं ना, मला सांग तुझ्या मोबाईलला गडकरी शिवाय हात लावू शकेल असं दुसरं तिसरं कोणी आहे का. साक्षी म्हणते अण्णा चैतन्य असं का करेल, ऑलरेडी त्याची आणि अर्जुनची खूप दुश्मनी आहे, त्याच्या डोळ्यात सगळं दिसत असतो. आणि खरं सांगायचं तर त्याने कोर्टात खूप प्रयत्न केले माझी केस लढण्यासाठी, अगदी प्रामाणिक प्रयत्न केलेत अण्णा. मग आता अण्णा म्हणतो दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं बाळा, त्या गडकरीवर बारीक लक्ष ठेव. मग साक्षी म्हणते बरं मी चैतन्यावर लक्ष ठेवते आणि पुढच्या मागच्या कुठल्या माणसाने माझ्या मोबाईलवरून तो व्हिडिओ काढला यावरही लक्ष ठेवते. अण्णा म्हणतो लक्ष ठेव काळजी घे आणि फोन ठेवतो. पण आता साक्षीला खरं संशय आलाय चैतन्यावर. आता इकडे रविराजांना कॉल आलाय त्या इन्स्पेक्टरचा. रविराज बोलतात बोला इन्स्पेक्टर. बरं ठीक आहे. आणि आता पोचतो मी असं म्हणून त्यांनी फोन ठेवलाय. मग आता प्रिया म्हणते बाबा काय झालं. रविराज म्हणतात बॉडीची ओळख पटवायला बोलवलंय, एवढ्या वर्षानंतर मी प्रतिमाला बघतोय आणि तेही अशा अवस्थेमध्ये. काय बिचारा या रविराजांच्या भावनांशी खेळतायत हे, काही वाटत नाही यांना. मग आता ही लगेच रडायला लागते प्रिया बाबा करून. पण आता सुमन खूप सेन्सिबल बोलते. सुमन म्हणते भाऊजी बॉडीची तर ओळख पटायची आहे ना, तुम्ही तर बघितलीच नाहीये ती बॉडी, मग कशावरून म्हणताय की त्या प्रतिमा वहिनीचे. म्हणजे पोलिसांनी काही खुणांवरून बांधलेला हा जो अंदाज आहे हा चुकीचा पण असू शकतो. तर प्रिया मनात विचार करते हिचा एरवी 24 तास झोपलेला मेंदू नको तेव्हा का जागा होतो. आता त्या नागराजकडे अशी बघते ती आणि नागराज तिच्याकडे. मग आता हे रविराज म्हणतात सुमन देव करो आणि तुझा अंदाज खरा ठरो ग, मी जाऊन येतो.
तोपर्यंत तुम्ही देवाजवळ प्रार्थना करा की ती प्रतिमा नसावी म्हणून. आता नागराज म्हणतो, दादा अरे थांब, अशा अवस्थेत मी तुला एकट्याला नाही जाऊ देणार, मी येतो तुझ्याबरोबर. सुमन म्हणते, भाऊजी आम्ही सगळेच येतो बरं. मग आता रविराज म्हणतात, सगळे जाऊन काय करणार आहात तिथे? अहो सकाळ होईल तिथे, म्हणजे खूप वेळ होणार आहे तिथे, ही प्रोसिजर वगैरे पूर्ण व्हायला सकाळ होऊ शकते. मग लगेच ही प्रिया म्हणते, होऊ द्यात बाबा, मला नाही थांबवलं जाणार हो, मला येऊ द्या ना प्लीज बाबा, येऊ द्या ना मला. मग रविराज म्हणतात, बरं चला आपण सगळेच जाऊया तिकडे. तर प्रेक्षकांनो, हे प्रतिमाचे म्हणजे बहुतेक तरी ओळख पटते आणि तिचं श्राद्ध वगैरे काही नाहीये, त्या प्रतिमाची ओळख पटली आहे म्हणून आता हे सगळेजण दुःखात दाखवणार आहेत. तर आता पहाट झालीये. अर्जुनसाठी सायली मॅडम कॉफी घेऊन आलाय आणि ती अशीच अर्जुनच्या समोर बसते आणि अर्जुन त्या कॉफी मगवरचं ते तिचा फोटो बघतोय आणि इथे ठरलं तर मग हे रोमॅन्टिक गाणं पुन्हा प्ले केलंय त्यांनी. दोघं नुसते असे एकमेकांकडे बघतात आणि अर्जुन तिला स्माइल देत असतो आणि बघत असतो सारखा तिला. सायली मग पुन्हा हळूच विषय काढते, सर एखादा विषय ताणून धरला ना की तो जरा जास्तीच लांबत जातो नाही, आपण पण कसे काय असे वाहवत गेलो ना बोलता बोलता. अर्जुन म्हणतो, हो 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 ना. सायली म्हणते आता की आईनी हा बाळाचा विषय मनातच ठेवलाय नाही, म्हणजे जितका आपण असं म्हणजे खोडणार नाही ना विषय, तितका वाढत जाईल ना आणि नंतर मग आईना त्रास होईल त्याचा. मग आता अर्जुन म्हणतो, हो आपण जाऊयात मम्माकडे, आपण सांगू मम्माला, म्हणजे असं तो थांबतच बोलतोय, आपण सांगू मम्माला, बाळाचं काही असं प्लॅनिंग नाही आहे. सायली म्हणते, हो म्हणजे दोघांच्या मनात आहे बाळाचं प्लॅनिंग, पण तरीसुद्धा दोघं असे नाकबूल होत आहेत, म्हणजे असं त्यांनी एक ऑकवर्डनेस दाखवला आहे त्यांच्या चेहऱ्यावर. मग आता ही कपाटातनं ती दुपटी आणि तो फोटो बाहेर काढते आणि अर्जुन समोर ठेवते. अर्जुन म्हणतो, हे फोटो कपडे हे कशासाठी? मग आता सायली म्हणते, हे तुमचे लहानपणीचे फोटो आणि कपडे आईंना परत देऊन टाकूयात ना, म्हणजे जे स्वप्न त्या बघतायत ते पूर्ण होणार नाहीये कधी, हे त्यांनाही कळायला हवं ना. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, राईट, नाही म्हणजे लगेच काही थोडीच होणार आहे मम्माचं स्वप्न पूर्ण ना. आता अर्जुन मनात विचार करतो, ते तर खरं तर आयुष्यात खरं होणार नाहीये. चैतन्य आता साक्षीला म्हणतो, अगं साक्षी तुझ्याकडे ते आपले साखरपुड्याचे फोटो आहेत का, त्या रिंगच्या फोकसमध्ये काढलेले बघ आपण, आहेत का? मग आता साक्षी म्हणते, हो हो आहेत, अरे थांब मी देते तुला. साक्षी बघते आणि म्हणते, अरे हे काय, मी पाठवलेले आहेत तुला. चैतन्य म्हणतो, अच्छा पाठवलेले आहेस का? साक्षी म्हणते, हो हे बघ पाठवलेले आहेत. मग आता चैतन्य विचार करतो, हिच्या मोबाईलचा बॅकअप पिन तर मिळाला, पण आता हिचा फोन मी बघू कसा? चैतन्य जरा जास्तीच घाई करतोय. मला वाटलंच होतं प्रेक्षकांनो की हा कधी ना कधी फसेलच. आता इकडे पुन्हा अर्जुन सायलीचा सीन त्यांनी दाखवलाय. सायली म्हणते, हे आपलं खोटं लग्न मधुभाऊ सुटेपर्यंतच ना. आता अर्जुन म्हणतो, का? हां हो खरंच की, म्हणजे दोघं काय बोलतायत त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही कोणाच ठाऊक. मग थोडा पॉज घेतो अर्जुन आणि म्हणतो, सांगू आपण मम्माला, नक्की सांगू, पण आपण एक काम करू, आपण सगळ्यांनाच सांगू ना. सायली म्हणते, सगळ्यांना? हो चालेल ना, सांगूयात आपण. अर्जुन म्हणतो, हो आपलं बाळाचं प्लॅनिंग नाहीये, हे सगळ्यांना सांगू हां आपण. आणि पुन्हा त्या सायलीकडे बघतोय, कपावरच्या सायलीकडे, आणि बघता बघता एकदा त्याला चटका पण लागला, कारण तो फोटोवरनं हात फिरवत असतो ना, म्हणून दोघं नुसते आता एकमेकांकडे बघून असताय. सीन दाखवायची खरंच गरज होती का? असो. अरे या पूर्णाजी म्हणतात, काय ग कल्पना, प्रताप नाही आला नाश्त्याला? मग कल्पना ते म्हणतात, अहो पूर्णाई ते लवकर गेलेत आज, त्यांना लवकर जायचं होतं ना म्हणून नाश्ता करून गेलेत. आता सायली अर्जुन ठरवून येतात, काही झालं तरी सांगायचं, आईंचा गैरसमज दूर करायलाच हवा असं म्हणून आता हे दोघं जण खाली उतरताय. आता इकडे चैतन्य चांगलाच फसला प्रेक्षकांनो. या सीन मध्ये तुम्ही बघा, हा चैतन्य साक्षीला म्हणतो, अगं साक्षी तू गॅसवर काही ठेवलं का? अगं जळायचा वास येतोय. आता ही साक्षी म्हणते, अरे कॉफी ठेवून आली आहे मी, पण आत्ता ठेवून आली आहे. मग चैतन्य म्हणतो, अगं बघ तरी, मला वास येतोय जळायचा. साक्षी जाते तेव्हा हा चैतन्य तिचा फोन हातात घेतो आणि विचार करतो, हिचा शेवटचा कॉल आला होता तो महिपतचा असेल का? कोणता नंबर असेल महिपतचा? असं म्हणून तो कॉल लिस्ट मध्ये गेलाय मोबाईलच्या. चैतन्य विचार करत असतो, हा उशिरा आलेला कॉल महिपतचा असेल का? आता साक्षीने एकदम मोबाईल हातात घेतलाय, म्हणजे घेतलाय चैतन्याच्या हातात आणि म्हणते, तुला फोटो हवा होता ना, मग कॉलेजमध्ये काय करत होतास चैतन्य? आता चैतन्य म्हणतो, अगं ते मला काही तुझ्या फोनचं कळत नाही ना, ते फोटो बघता बघता कॉलेजमध्ये गेलो. साक्षी म्हणते, तुला कॉफीचंही काही कळत नाही ना, आत्ता तर ठेवून आले होते नुकतीच, उकळली पण नव्हती. तर चैतन्य म्हणतो, अगं मला खरंच कशातलं काही कळत नाही गं, बरं चल मी येतो हां, आवरतो. आता साक्षी विचार करते, अण्णांना आलेला संशय खरा असेल का? माझ्या फोनमधला तो व्हिडिओ चैतन्याने मिळवला असेल का? नाहीतर माझा फोन त्याच्या हातात काय करत होता आत्ता? आता मात्र चैतन्यावर संशय आलाय साक्षीला. पण आता इकडे या कल्पनाताईंचं म्हणजे हाईट झाली आहे. त्या लगेच म्हणतात सायलीला, सायली आता तू नाश्ता करायला बस बरं, तू कुठलीही कामं करायची नाहीये, बस म्हणलं ना बसायचं. आता सायली बसली आहे जेवायला. आता त्या विचारतात, अश्विन तुला मी
सांगितलं करायला केला का? अश्विन म्हणतो रेडी आहे मम्मा. मग ह्या कल्पना ते म्हणतात मला पाठव तू. पूर्णाजी कन्फ्यूज झाल्या ना, त्या म्हणतात कोण करणार आहे डाएट? अस्मिता म्हणते मी नाही करणार रे बाबा डाएट. ए मम्मा काय चाललंय सगळं तुझं? ते म्हणतात कळेल, वेळ आली की सगळ्यांना कळेल. पूर्णाजी म्हणतात कल्पना आम्हाला पण सांगणार नाही आहेस का तू? आता ही सायली म्हणते अहो पूर्णाजी सांगण्यासारखं काहीच नाही आहे त्यात. अर्जुन म्हणतो हो अगं पूर्णाजी काही नाही सांगायसारखं. मग आता या कल्पना ते म्हणतात अगं सायली तू नको काळजी करू, मी सांगेल पूर्णाईला वेळ बघून, आणि तू आराम करायचा हां, गॅस जवळ जायचं नाही आहे. तुझ्याकरता बदाम भिजवतीये मी, ते तू खायचे. रोज शहाळ्याचं पाणी पण प्यायचंय आणि ते तू रोज प्यायचेस, कळलं ना? आता अर्जुन विचार करतो बापरे मम्मा किती एक्सायटेड झाली आहे, आता मी मम्माला कसं सांगू की ती जो विचार करते तो कधीच खरा होणार नाही आहे. आता ही अस्मिता म्हणते ए काय चाललंय, ती सायली आजारी विजारी आहे का? मग आता अश्विन म्हणतो कळेल की तुला वेळ आल्यावर. अस्मिता म्हणत असे सांग ना एवढा काय भाव खातोय तू? अश्विन म्हणतो कळेल ना मम्मा, सांगेल ना सगळ्यांना. ती सायली खुणवते अर्जुनला बोला बोला म्हणून. अर्जुन म्हणतो मामा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. मग आता कल्पना द्यायला तर म्हणतो तू बैस ना मामा, उभी काय आहेस तू? त्या म्हणतात अरे बोल बोल मला जरा काम आहे, तू बोल मी ऐकतीये. मग आता पूर्णाजी म्हणतात अरे मला कोणी काही सांगणार आहे की नाही, काय चाललंय तुमचं? अर्जुन म्हणतो अरे मला घरातल्या सगळ्यांशीच बोलायचं आहे, म्हणजे मला सगळ्यांशीच महत्त्वाचं बोलायचं आहे. आता ही अस्मिता म्हणते कशाबद्दल बोलायचं आहे? अर्जुन म्हणतो सांगतोय ना मी सांगतोय. आता तो बोलायचा प्रयत्न करतोय पण त्याची विचारायची काही हिंमत होईना. त्यामध्ये खूप ह्युमर निर्माण केलाय त्यांनी, खूप भारी दाखवलाय. अर्जुन सायलीने त्या बिचाऱ्या पूर्णाजीलाच गॅसवर ठेवलंय. आता हा म्हणतो मला ते बोलायचं होतं की संध्याकाळी बोलतो, मी संध्याकाळी बोलतो. आता असं म्हणून त्याने सायलीचा हात धरलाय आणि म्हणतोय चल बायको. आता त्या कल्पना ताई म्हणतात अरे नाश्ता तर करून जा दोघं जण. पूर्णाजी म्हणतात अरे काय चाललंय यांचं? कल्पना ताई हसायला लागतात. बिचारे पूर्णाजी, त्यांना उगाच सस्पेन्समध्ये ठेवलंय यांनी. आता सायली वर गेल्यावर म्हणते काय तुम्ही सर सांगायचं ना, आयत्या वेळेला कच खाल्ली तुम्ही? अर्जुन म्हणतो मी काय करू, मला मम्माचा चेहरा बघितल्यावर बोलताच येत नाहीये, मी कसं सांगू तिला की तुला नातू किंवा नात काही होणारच नाहीये? सायली म्हणते खरं तर आपण ना आता तालीम करायला हवी होती, म्हणजे असं झालंच नसतं. अर्जुन म्हणतो तालीम म्हणजे रिहर्सल का? आता सायली म्हणते हो म्हणजे बघा हां मी आई आहे आणि तुम्ही माझ्याशी सगळं खरं खरं सांगताय, असं बोला हां, खरं खरं सांगा बरं. आता हे दोघंही जण प्रॅक्टिस करताय. ही सायली झाली आहे कल्पनाताई. मग आता ती म्हणते हां अर्जुन बाळा बोल, तुला काही सांगायचं आहे का मला? मग आता अर्जुन म्हणतो हो मम्मा मला सांगायचं होतं तुला की. सायली म्हणते अर्जुन चटकन बोला मला खूप कामं आहेत. मग अर्जुन म्हणतो हो हो सांगतोय ना मम्मा, अगं ते बाळ. आता सायली अगदी एक्सायटेड होऊन म्हणते हां हां बोल ना बाळा, बाळाचं काय? मग आता अर्जुन म्हणतो बाळ अगं मम्मा तुला बाळ व्हायला हवंय ना आम्हाला? होईल ना होईल, बाळ लवकर होईल. सायली म्हणते सर असं काय करताय तुम्ही? अर्जुन म्हणतो बापरे मला नाही जमणार, आपण ना एक काम करूया, तुम्ही अर्जुन व्हा आणि मी मम्मा होतो. हां बोल बोल अर्जुन काय बोलायचं आहे तुला? आता अर्जुन कल्पनाताई झालाय आणि सायली. अरे बापरे प्रेक्षकांनो काय गोंधळ आहे हा, किती सांगावं लागतंय. आणि लाईक करायला विसरू नका हो प्रेक्षकांनो, खूप मेहनत लागते बोलायला. तर आता सायलीला प्रश्न पडलाय की आता मी कसं बोलू, म्हणजे दोघांनाही समजेना कसं बोलू पण बोलायचं तर आहे. आणि हा भाग शेवटी त्यांनी आज संपवलाय. तर पुढे आपण पाहणार आहोत. या पूर्णाजी खूप चिडतात आणि म्हणतात अगं काय चाललंय कल्पना, कोणी मला सांगणार आहे की नाही आपल्या घरात काय सुरू आहे? कल्पना ते म्हणत असतात येऊ द्या ना अर्जुन सायलीला, ते सांगतील ना तुम्हाला, ते दोघं छान बातमी देणार आहेत. पूर्णाजी म्हणतात काय बोलायचं ते लवकर बोला, आमचा जीव वर खाली होतो इकडे. पण आता अर्जुन सांगायला जातो आणि म्हणतो मधुभाऊची केस लवकर जिंकणारे हे सांगायचं होतं मला तुम्हाला. आणि या सगळ्याच का होतो, पण मला नाही वाटत प्रेक्षकांनो हे दोघं काही सांगू शकतील, कारण प्रतिमा त्या गेल्याची बॅड न्यूज त्यांना लवकरच येणार आहे. त्यामुळे हे या विषयावरनं नक्की डायव्हर्ट होईल. एक हंबल रिक्वेस्ट आहे, खूप प्रेक्षक विदाऊट सबस्क्रिप्शन बघतात. प्लीज प्रेक्षकांनो तुम्हाला माझं काम आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले तर माझ्या कामाची पोचपावती मला. ज्यांनी अजून चॅनलला नसेल सबस्क्राईब केले त्यांना माझं काम अर्थातच आवडत असेल तर त्यांनी आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नये. युअर सबस्क्रिप्शन इज माय ॲप्रिसिएशन, सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.